नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघडकीस झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बोलताना 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये गरीब आणि निम्न उत्पन्न गटासाठी 20% घरे राखीव ठेवणं बंधनकारक असल्याची माहिती दिली होती। मात्र नाशिक महापालिका क्षेत्रात या नियमाला चक्क बगल देण्यात आल्याचं समोर आलंय। प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्यात। बनावट नकाशे, बनावट मोजणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। काही विकासक आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं मोठे भूखंड छोटे छोटे तुकडे करून नियम टाळल्याचा आरोप आहे। या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित दिनेश कन्हैयालाल उर्फ सोनू मनमानी याला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर त्याला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। याच प्रकरणात आता सोनू मनमानी याचा न्यायालयाने जामीन फेटाळलाय। एकाच वेळी तब्बल 47 बड्या बिल्डरांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केले होते। मात्र या सर्वांचे जामीन अर्ज आता फेटाळण्यात आले। त्यामुळे यामध्ये आणखी काही फसवणुकीचे प्रकार उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।